राळेगण सिद्धी येथे निसर्ग व पर्यावरण मंडळाच्या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती संध्या गायकवाड मॅडम सगळे आहेत म्हणजे फार बोर नाही करणार आहे. एवढ्या सगळ्यांच्या नंतर अध्यक्षांनी बोललं की थोडं ऐकायला जड वाटतं, तसं काही वाटणार नाही याची काळजी घेते. आजच्या या अतिशय पवित्र आणि मंगलकार आपल्या पृथ्वीवरती आज जो प्रसंग आला की आपण ज्या ग्लोबलमधून या तापमानातून जात आहोत, ज्याची खूप आवश्यकता आहे, माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याने, माझ्या प्रत्येक शाळेनं, माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकानं जे करणं आवश्यक आहे, अशा या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपण सर्वजण पर्यावरण प्रेमी, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अहिल्यानगर यांच्या विद्यमाने हे जे राज्यस्तरीय तुमची कार्यशाळा आहे, खरं तर जागतिक पर्यावरण दिन आणि मोरे सरांचे जे पितृतुल्य आहेत आबासाहेब मोरे यांच्या कार्याने प्रेरित झालेले तुम्ही सर्वजण, आम्ही सर्वच जण खारीचा वाटा देत असतो. खरं तर खारीचा वाटा म्हणण्या इतपत आहे की नाही माहीत नाही. आपण सगळेजण, जसं मस्के सरांनी सांगितलं, जसं डोंगरे सर आहेत, सगळेच जण तुम्ही आजच्या या पवित्र अशा कार्यक्रमास मला निमंत्रण केलं म्हणून मी आयोजकांचे आधीच आभार मानते. आजच्या या कार्यक्रमास ज्यांच्या या प्रांगणामध्ये माननीय थोर समाजसेवक आदरणीय अण्णा, ज्यांच्या आदर्शाचे आज सर्वच जण भक्त आहेत, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असलेले चंद्रकांत शिंदे साहेब, सुरेश लगड साहेब, त्याचबरोबर ज्यांचा सत्कार मूर्ती म्हणून आज तुम्ही जेवण घेणार आहात असे लोखंडे सर आणि कांबळे सर, सगळ्यात महत्त्वाचे ज्यांनी निमंत्रण देऊन मला वाटतं 10-15 दिवस झाले असतील ना, 10 दिवस, असे अध्यक्ष ज्यांची प्रास्ताविकामध्ये खूप काही ऐकलं आहे तुम्ही, मी रिपीट करणार नाही. त्यांच्या या कार्याची चळवळ तुम्ही सगळ्यांनी अगदी तेवत ठेवावी अशी सुरुवातीलाच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. असे अध्यक्ष लाभलेले मोरे सर, त्याचबरोबर त्यांच्या पत्नी, म्हणजे पत्नीची साथ असणे, म्हणजे लगड सरांनी थोडक्यात सांगितलं महिलांचं काय असतं बोलण्यापेक्षा साथ खूप महत्त्वाची असते सर, आणि ती मस्के मॅडम असू द्यात किंवा त्यांच्या मोरे सरांच्या मिसेस असतील, यांच्या साथीमुळे आज पृथ्वी खरं तर अतिशय वेगाने गतीने पुढे जात आहे. तर अशा सर्व महिला ज्या या पर्यावरण प्रेमी आहेत आणि त्या कार्य करत आहेत, मग अशी आणखीन एका महिलांचा सत्कार केला, अशा सर्वच महिला. त्याचबरोबर छायाताईंचं नाव घ्यायचं राहिलं, छायाताई, मनस्वीताई मोरे, बहुतेक महिला जास्ती झाल्या असं वाटतंय, असं यांना वाटतंय, मला वाटत नाही, कारण आम्ही प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसं, आम्ही 50% हा हॉल महिलांचाच भरला असला पाहिजे असं मी म्हणेन. तर अशा त्याचबरोबर डोंगरे सर, मस्के, दोन्ही सपत्नीक निघालेले दोन्ही मस्के परिवार, वाडे आमचे प्राध्यापक पाडेकर सर, राज्यातील सर्वच आपण पर्यावरण प्रेमी आणि वृक्षमित्र. खरं तर आपण अतिशय 700 वर्षापासून अतिशय म्हणजे ज्या आपण अभंग ओव्या ऐकल्या, वृक्षवल्ली आम्हा सोयरे सगळे, ह्या सगळ्यातून आपल्याला एकच शिकवण मिळाली की जसं आपण नातेवाईकांमध्ये राहतो, जसं आपण नातेवाईकांच्या स्पर्शानं मोठं होत असतो, तसं वृक्षांजवळ गेल्यानं आजही तुम्ही खूप काही उठल्यानंतर खूप वेगळं काही करायचं गरज नाही, फक्त एक तजेलदार पान पाहिलं झाडाचं तरी सुद्धा आतली जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ती आपल्याला प्रफुल्लित करत असते. म्हणजे माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. मला जेव्हा जेव्हा खूप अगतिकता वाटते किंवा जेव्हा जेव्हा खूप काही वेगळं करायला असं वाटतं, तेव्हा तेव्हा त्या झाडाला पालवी फुटलेली असलेली पाहिली की पुनश्च नवीन काहीतरी करण्याची आपल्याला प्रेरणा मिळत असते. हा झाला आपला स्वार्थ, म्हणजे हे मी माझ्यासाठी करतोय, तुम्ही आम्ही सगळे माझ्यासाठी करत आहोत. मात्र आजही समाजात खूप मोठं तापमान वाढलंय, आपण आजही प्लास्टिकचा खूप मोठा वापर करतोय, घनकचऱ्याचं आणि याचं व्यवस्थापन नीट करत नाही, प्रदूषण खूप वाढलंय. ह्या सगळ्याची जबाबदारी म्हणून आपण काय करणं आवश्यक आहे, तर आज जी आज आपण चळवळ मोरे सरांच्या माध्यमातून उभारली आहे, ती चळवळ पुढे नेणं गरजेचं आहे. मी म्हणेन एका व्यक्तीनं किती झाडं लावावीत ह्याला काही निर्बंध नाहीये, त्यामुळं आपण कितीही झाडं लावू शकतो. मी आज या प्रसंगात, या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या सर्व विद्यार्थ्यांना, माझ्या सर्व शाळांना विनंती करेन, आवाहन करेन की आमच्या शाळा 15 जून रोजी सुरू होत आहेत. सर्व शाळांमध्ये
शाळा पूर्व तयारी आणि विद्यार्थ्यांचं स्वागत म्हणून वृक्ष देऊनच विद्यार्थ्यांचं स्वागत करावं अशी मी सर्वांना या निमित्ताने आवाहन करू. माझ्या प्रत्येक शाळेत जिथे जिथे जागा आहे तिथे तिथे सर्वत्र झाडं असावीत, गावात झाडं असावीत, रस्त्याच्या कडेला झाडं असावीत. आजही आपण ज्या ठिकाणी रस्त्यानं जात असतो तिथे झाडांचे असे जे कमान असते ती पाहिल्यानंतर व्हिडिओ शूट करतो, कोणी रील करतं. ही खूप पूर्वी पाहिलेली झाडं असतात किंवा वडांची झाडाच्या पारंब्या खूप खाली दिसल्या असतील तर आपण त्याला जाऊन घट्ट मिठी मारण्याचा प्रयत्न करतो. ही मिठी सुद्धा खूप काही देऊन जाते. म्हणजे माझ्यापेक्षा जे वृक्षमित्र असतील ते जास्त सांगते. तर ह्या सगळ्या आनंदापुढे काही अवघड होत असेल तर हे आत्ताचं तापमान आहे आणि या तापमानासाठी आपण जी ही उभारलेली चळवळ आहे ती खूप गरजेची आहे, आवश्यक आहे. तर मी पुन्हा एकदा या चळवळीला खूप खूप शुभेच्छा देते सर. असेच अनंत वर्ष हे चालू राहावं काम. या माध्यमातून जे जे करता येईल आपल्याला ते सर्वजण आपण करू. तुम्ही आणि मी एकाच वाटेवर आहोत. मी फक्त इकडे बसलेली आहे याचा अर्थ असा नाही की माझी जबाबदारी आहे. मी माझ्या परीने झाडं लावण्याचा प्रयत्न करीन. आज तुम्ही दिलेल्या बिया नक्की लावेन, मला ती आवड आहे. म्हणजे मी कारल्याची बी सुद्धा मिळाली तरी लावते, जे काही दिसेल ते. म्हणजे ज्या बिया वाळवता येतील ते वाळतो. जांभळं खाल्ली असतील तर त्या बिया आपण कुंडींमध्ये ठेवल्या तर ते आपोआप पालवी फुटतात. जूनमध्ये पाण्यामध्ये वरती टेरेसवर सुद्धा झाडं लावली तरी खूप छान येतात. भाज्या स्वतःच्या स्वतः खाल्ल्या तरी खूप, म्हणजे यात स्वार्थ आहे आणि परमार्थही आहे. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी सांगते. या छोट्या गोष्टीतून मोठी गोष्ट अशी होते की ज्या ज्या ठिकाणी म्हणजे आपण केरळ सारख्या ठिकाणी फिरायला जातो का तर तिथे आपण खूप छान निसर्ग पाहतो. परंतु तुम्ही एक ऑब्झर्व करा, तिथे कुठेही रस्त्यावर पाण्याची बाटली फेकलेली दिसणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जिथे जिथे घरं आहेत त्यांच्याकडे खूप सारी झाडी आहे, परंतु प्रत्येक घराच्या दारापुढे किमान 100 झाडं असतील. म्हणजे तुम्ही अतिशय बारीक निरीक्षण केलं तर ते लक्षात येईल. याचा परिणाम असा आहे की आपण तिकडे आकर्षिलं जातो. तीच गरज आपल्याकडे पण आहे की आपण प्रत्येक ठिकाणी, आपल्या घर छोटं असू देत परंतु झाडं खूप मोठी असावीत. आपले विचार त्या दृष्टीनं प्रगल्भ असावेत की झाडांमुळे आपण आहोत, आपल्यामुळे झाडं नाहीत तर झाडांमुळे आपण राहणार आहोत. भविष्यात जेव्हा आपण आताच आपल्याला सगळेजण सांगतात की पाणी जपून वापरा, हे जपून वापरता येईल, पण उद्या जर सांगितलं ऑक्सिजन जपून वापरा तर वापरू शकू का? या वाक्याचा खूप आत्मचिंतन करावं सगळ्यांनी की भविष्यात जर असं सिलेंडर घेऊन कोणाला जायला लागलं, कदाचित असं होऊ शकतं, तर हे सगळं थांबवायचं असेल तर किमान आपल्याला वृक्ष लागवड करणं आवश्यक आहे. आणि या प्रश्नावर खूप गांभीर्यानं पाहून सगळ्यांनीच या कामासाठी आपलं एक योगदान देणं आवश्यक आहे. मी या कार्यक्रमाच्या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देते या कार्यक्रमासाठी आणि मनापासून हे काम सर्वांनी पुढे नेऊयात असं सर्वांना खात्री देते. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. ज्यांची कोअर कमिटी आहे, ज्यांना प्रमाणपत्र दिलेले आहे, ज्यांना प्रमाणपत्र देणार आहोत, मान्य अध्यक्ष आणि तुमची सर्व टीम यांचे मनापासून कौतुक करते. आणि मला या ठिकाणी एक छान कार्यक्रम अटेंड करण्याची संधी दिली त्याबद्दलही आयोजकांचे आभार मानते. धन्यवाद. प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे, प्रवरा परिसर.